नमस्कार. रुजुताज किचन अँड मेनीमोरमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत. आज आषाढी एकादशी आहे. खरं तर एकादशीचा उत्साह जवळपास 2 ते 3 महिन्यांपासूनच असतो. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. खरं तर पोटाला आराम देण्यासाठी एकादशीचा उपवास केला जातो. पण म्हणतात ना, एकादशी दुप्पट खाशी. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ दाबून खातो. तर आज आपण उपवासाचा अतिशय खमंग व कुरकुरीत असा एक पदार्थ बनवतोय. उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ किंवा साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो. तर हा पदार्थ अवश्य बनवून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल. शिवाय त्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज नाही किंवा कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी मोजक्याच साहित्यात हा पदार्थ तयार होतो आणि नेहमीपेक्षा खूप वेगळाही आहे. याला आपण क्रिस्पी पोटॅटो ट्रायंगलसुद्धा म्हणू शकतो. तुम्ही ते आवाज ऐका, केवढे कुरकुरीत हे बनवून तयार होतात. तर आता वेळ न घालवता पटकन ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी भरून साबुदाणा मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे. शक्य तितका हा मी बारीक वाटून घेतला आहे. जर तुम्हाला हा साबुदाणा थोडासा वाटळ वाटत असेल तर पॅनमध्ये तुम्ही साधारण 7 ते 8 मिनिटांकरता मध्यम आचेवर भाजूनसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून हा छान कडक व कुरकुरीत होतो. साबुदाणा वाटताना तो वातळ मात्र असू नये, ही टीप इथे लक्षात ठेवायची आहे. 3 मोठे बटाटे मी उकडून घेतले. आता मॅशरच्या साहाय्याने हे आपल्याला एकसारखे बारीक मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या. तुम्ही हिरवी मिरचीची आणि थोडेसे आले टाकून पेस्टसुद्धा यामध्ये टाकू शकता. कोथिंबीर उपवासाला खात असाल तर टाकू शकता. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा कप शेंगदाणा कूट, चवीनुसार मीठ व साबुदाणा पीठ घालायचे आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये जिरे व कोथिंबीर टाकणे आवश्यक नाही. तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर नाही टाकले तरीही चालेल, पण खात असाल तर आवर्जून यामध्ये जिरे व कोथिंबीर टाकावी. त्यामुळे खूप छान चव येते. पीठ थोडंसं जाडसर असेल तर काहीही हरकत नाही. यामध्ये मी अर्धी वाटी पीठ टाकलं होतं आणि शिल्लक राहिलेलं पुन्हा यामध्ये पीठ टाकून घेतले. छान मळून मी याचा असा घटसर गोळा तयार केला आहे. जितका कमी साबुदाणा असेल तितके हे कमी कुरकुरीत होतात आणि जितके जास्त बटाटे असतील तितका हा पदार्थ सॉफ्ट होतो. तुम्ही यापेक्षा 2 वाट्या साबुदाणा पीठसुद्धा यामध्ये टाकले तरीही चालेल. आता ह्या मिश्रणाचा गोळा मी पोळपाटावर ठेवून यावर 1 चमचा तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हाताने असं थोडंसं आपण प्रेस करून घेऊया किंवा लाटण्याच्या मदतीने आपल्याला हा थोडासा लाटून घ्यायचा आहे. फार पातळ नाही लाटायचा, थोडासा जाडसर ठेवणार आहोत. लाटताना कडेने तुम्हाला क्रॅकसुद्धा पडलेले दिसतील, पण हाताने असे मी एकसारखे करून घेतले. याची तुम्ही इथे जाडी बघू शकता. एवढी मी इथे ठेवली आहे. फार पातळ नाही आहे. आता ज्या प्रकारे पिझ्झा हा 6 प्रकार डिव्हाइड केलेला असतो तशा पद्धतीने आपण हा कापून घेणार आहोत. अशा प्रकारे कट केल्यामुळे छान याचे ट्रायंगल बनून तयार होतात. हवा तो आकार तुम्ही ह्या रेसिपीला देऊ शकता. अशा पद्धतीने हे डिमोल्ड केल्यानंतर हाताने थोडेसे मी सेट करून घेतले. आता हे आपण तेलामध्ये डीपली फ्राय करायला घेऊयात. इथे एक महत्त्वाची टिप म्हणजे तेल फार कमी तापलेलं नसावं, कारण यामध्ये आपण उकळलेला बटाटा वापरला आहे आणि तेल जर का खूप कमी तापलेलं असेल तर हे ट्रायंगल खूप जास्त तेल पितील आणि ऑइली होतील. त्यामुळे तेल मध्यम तापलेलं असावं आणि मिडियम टू हाय फ्लेमवर साधारण 3 ते 4 मिनिटांकरता छान क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याची उलटपलट करायची नाही. थोडेसे असे हलकेसे क्रिस्पी होऊ द्यायचे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण हे तळून घेणार आहोत. एक साधारण 2 वेळा मी या ट्रायंगलची उलटपलट करत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत किंवा मस्त कुरकुरीत होईपर्यंत डीपली फ्राय करून घेतले. आता तेल निथळून काढून हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि इतर राहिलेले ट्रायंगलसुद्धा मी अशाच पद्धतीने डीपली फ्राय करून घेणार आहे. इथे हे गरमागरम उपवासाचे क्रिस्पी साबुदाणा ट्रायंगल आपले बनवून तयार झाले. सर्व करताना हे दह्यासोबत सर्व करावेत. दह्याबरोबर हे ट्रायंगल अप्रतिम लागतात. किंवा उपवासाची एखादी आवडती चटणी असेल तर त्याबरोबर नक्कीच खायला घेऊ शकता. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. खूप सोपी आहे, त्याचबरोबर अप्रतिम टेस्टी. उपवासाकरता
पोट भरेल असा नाश्ता इथे बनवून तयार होतो. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनेलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.